सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। त्यांच्या विविध मागण्या आहेत। आपल्यासोबत सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या पत्नी आहेत। मला सांगा, आपण उपोषणाला बसलात, मागण्या काय आहेत? माझं घर उद्ध्वस्त करून टाकितलं, माझं वन खात्याने घर पाडून टाकितलं, ते मागणी आहे माझी। माझं घर म्हणजे माझं घर म्हणजे शुक्रांचं माझं घर पुनर्वसन करूस तर मी येण्यात यावं। तुमचं घर पाडलेलं बांधून दिलं पाहिजे का? हो, घर बांधून दिलं पाहिजे। घरदार काहीच नाही मला घरदार काहीच नाही। माझी मागणी आहे, माझे पोरं लेकरं उन्हामध्ये बसलेत, रोडावर बसून राहिलेत। आम्हाला तिथं घरामध्ये काहीच राहिलं नाही, कपडे सगळं राहिले नाही। आमचे 4-5 लेकरं कुटुंब सगळं बाहेर बसलं उन्हात। त्यावर मला न्याय भेटत नाही। मी आरोपी अटक करा, पुढचे आरोपी अटक करायला पाहिजे। ते आमच्यावर आमचे मालक तर अटक झाले, आता त्यांचे माणसं पुढचे अटक झालेच पाहिजे ना। एवढीच मागणी आहे। आमचं घरदार सगळं जाऊन टाकितले, आमच्या महिलावर हार मार केलेली आहे, अत्याचार करून टाकितले, आमच्या महिलांचे असं छेडछाड बी केलेली आहे साहेब। ते गावगुंडे कोणचे आहेत ते शोधून घ्यायला पाहिजे, एवढी मागणी आहे आमची। किती दिवस उपोषण चालणार आहे? तोवर तोपर्यंत न्याय भेटत नाही मला, तोपर्यंत उपोषण सुरू राहणारच आहे। बघतो आपण, ह्या होत्या सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या पत्नी। न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार आहे, त्यांची मागणी आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या भाऊजे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, काय नाव आहे, कशासाठी हे उपोषण सुरू केले? माझं नाव आहे संगीता साईनाथ भोसले सर। आमचे घरं सारे जाळून टाकलेले आहेत। आम्ही लोक असे म्हणतात की कत्तलखाना होता। ह्या मागण्या काय सांगा, नंतर ते बोला। मागण्या अशा आहेत सर, आमचं घरं पण जाळून टाकले, आमच्या घर उद्ध्वस्त झाले, आमचे 10-20 लेकरं आहेत। आम्ही लोकांच्या घरात बसल्यापेक्षा लावलेले आहेत। आम्ही रोडला बसण्यापेक्षा इथं आम्ही अमर उपोषण इथं करणार। आमच्या जोपर्यंत पुढचे आरोपी अटक होत नाहीत, आमचे घर जाळलेले आहेत, आमच्या मुलीला छेडछाड केलेले आहेत। पूर्ण मागण्या जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत आम्ही अमर उपोषणला इथं बसणार आहे। हो सर, हां, पूर्ण चौकशी होऊन आमचे ते आरोपी अटक करावे, आमचे घरं पुरण आम्हाला घरं भेटावे, आमचे जागा आम्हाला भेटावे। आमचे घरं राहिले नाही, आम्हाला परपंच राहिले नाही, सारे घरं पाडले वनीकरणवाल्यांनी, सारा पसारा भरून नेला, आमच्या घरात काही ठेवलं नाही आहे सर। राहिलेला पसारासुद्धा गुंड्या लोकांनी येऊन घरं जाळून टाकले, पोरींनी तर अत्याचार केला, मुलींना सुद्धा मरणाचं मारलं, महिलेला मारलं, एवढा खूप अत्याचार केला। सगळे आरोपी शोधून ते अटक करणे शासनाने, एवढीच आमची विनंती आहे सर। सतीश उर्फ खोक्या भोसल्यावर हारणाची शिकार केली असा आरोप होतोय, खोटं आहे सर। घर ते स्वतःच आहे। लोक असे म्हणतात की ते कत्तलखाना आहे। कत्तलखाना असतं तर त्या घराला कॅमेरे असते का सर? त्या घरात एवढा मोठा वनीकरणवाल्यांनी बाहेर पसारा पाडला, सारा जग बघतंय सर। बाहेर पसारा काढला घराच्या, कत्तलखान्यामध्ये एवढा पसारा असतो का सर? सारा जग बघताय का नाही सर? सारा पसारा काढून नेला। एक कत्तलखाना नाही आहे सर, हे खोटे आहेत सर, हे खोटा आरोप आहे। लोक जे सांगते खोटा आरोप आहे सर। कत्तलखाना नाही, राहण्याचंच घर ते आहे सर। 100 वर्षापासून आम्ही तिथंच राहतोय। आम्ही आदिवासी समाजाचे आहेत, आम्हाला घरं नाही, दारं नाही, ते राहिलेले घरंसुद्धा काढून वनीकरणवाल्यांनी सगळा पसारा नेला, घरं पाडून टाकले, सारा पसारा नेला, कॅमेरे नेले, घरातलं सगळं जे सामान होतं ते सुद्धा नेलं। जे जाळे आहेत ते जाळे वैध लोकांकडून आणून आमच्या घरासमोर, सतीशच्या घरासमोर टाकलेले आहेत। जे मासा आहेत ते सुद्धा वैधच्या इथून, घराच्या खालून जे आहेत ते वैधाच्या इथून आणून घरासमोर टाकलेले आहेत सर। त्याच्या आमच्या घरातले ते सामान नाही। जे सांगतात कातडे आहेत, जे सांगतात ते जाळे आहेत, ते आमच्या घरातले अजिबात सतीशच्या घरातले नाही आहेत, ते वैधाच्या घरातले आहेत सर। आणि ते कॅमेरे असल्यामुळं अशा लोकांना सांगितलं की, वनीकरणवाल्याच्या लोकांना मी तिथं थांबलेले होते, वनीकरणच्या लोकांना सांगितलं, वनीकरणवाले साहेब तुम्ही हे आणलेत, जे तुम्ही हे सामान तुम्ही आणलंय इथून त्या वैद्याच्या लोकांकडून तुम्ही आणलंय, तिथून आणलंय, तुम्ही इथं टाकताय, हे मान्य आहे। सतीशच्या घरासमोर तुम्ही टाकताय, हे टाकतं तुम्ही, हे मान्य आहे, पण ते कॅमेऱ्यात दिसतंय असं म्हणून आम्ही सांगितलेलं आहे सर तिथं। एवढंच ना सर?
निश्चित आपण बघतो ह्या होत्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नी आणि भाऊजे ज्या ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. आमच्या मागण्या मान्य करा अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.